डिग्री नंतर नेमका काय स्कोप असतो किंवा काय करायला पाहिजे? तिथून जॉब करायला पाहिजे की मग जे काही आपलं पारंपरिक शिक्षण आहे, मास्टर असेल किंवा पी-एच-डी सारखं कंटिन्यू करायला पाहिजे? म्हणजे 2 उत्तर आहेत खरं म्हणजे. पण एक आवडणारं उत्तर आहे, की बाबा तू शिकत राहा हां, हां. आणि मग आता यू-जी झालं म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन किंवा पदवी झाली, हं, हं. तर आता पी-जी कर, हं. असं आपण म्हणतो. आणि आपल्या एक पारंपरिक विचारामध्ये असं आहे, की आधी शिक्षण पूर्ण करून घ्यावं, तो पाया मजबूत करावा आणि बरोबर. मग त्याच्यानंतर मग गृहस्थाश्रमात वगैरे प्रवेश करा. पदार्पण हं. प्रवेश करावा. लाईफ लाँग लर्निंगवरती आत्ता भर आहे सगळा. हं, हं, हं. म्हणजे असं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये नोकरी करायला सुरुवात केलीत, हं, तरीसुद्धा आत्ता असं होणार नाहीये, की तुमचं शिक्षण आता पूर्ण झालंय आणि आता फक्त एका नोकरीला चिकटलायत आणि ती नोकरी कायम आयुष्यभर रिटायर होईपर्यंत असणार आहे. हं, हं. याची आता हमी गॅरंटी राहिलेली नाही. हे बरोबर. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हं, हं. त्यामुळे लाईफ लाँग लर्निंग हे तुमचं लाईफ स्किल आहे. हं. म्हणजे हे जीवन कौशल्य आहे, की खरंय. तुम्ही सतत अपडेट करत राहणं, नवीन-नवीन येणारं जे काही तुमच्या क्षेत्रातलं ज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, ते ॲब्सॉर्ब आत्मसात करणं, करणं. आत्मसात करणं हं, हं. आणि त्याच्या साहाय्याने पुढे जाणं. खरंय. म्हणून त्याची सुरुवात पदवीपासून होईल. हं, आपल्याकडे पदवी कार्यक्रम जे आहेत, हं. म्हणजे ट्रेडिशनल जे आहेत, हां. म्हणजे जे बी-ए, बी-एस-सी, हं. बी-कॉम हे जर आपण घेतले, हां. थोडेसे बाकीचे नवीन जे आलेले आहेत ते आपण थोडे वेगळे काढूया. हां, हां. त्याच्याबद्दल मी बोलतो. पण हं, आत्ता हे जे एक पारंपरिक अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत, हं, हं. ते ना बरेचसे पुस्तकी आहेत. हो. हं. आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणतो हं, किंवा हं. ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे, हं. त्याचं नॉलेज त्याच्यामध्ये नाही आहे. त्याचं त्याचं जो नो हाव आहे तो त्याच्यामध्ये नाही. त्याला लागणारी कौशल्य जी आहेत, हं, हं. त्या क्षेत्राला लागणारी, त्याचं विकसित होणं काहीच होत नाही. हं. त्यामुळे मला असं वाटतं, की या ज्या डिग्रीज जर तुम्ही करत असाल, हं. तर नंतर पी-जी करण्याच्या ऐवजी, हं. पोस्ट ग्रॅज्युएशन इमिडिएटली करण्याच्या ऐवजी, तुम्ही कोणत्यातरी क्षेत्रात 1 2 वर्ष नोकरी करू शकता हां. आणि इंटर्नशिप सारखी करू शकता. अच्छा. त्याच्यातनं तुम्हाला फारसे पैसे नाही मिळणार. हं, हं. पण असं समजा, की तुम्ही अनुभव मिळेल. अनुभव हां. आणि त्या अनुभवासाठी तुम्ही काहीतरी नोकरी करणं, इव्हन व्हेकेशन्समध्ये जॉब्स करत राहणं, अच्छा. छोट्या इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हं, हं. आणि आता ना जे कोर्सेस इतर आलेत, हं. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आलाय हं, हं. किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा हं. बी-एम-एम, हो, हो. मास मीडिया आहे, हो. किंवा इतर डिग्रीज ज्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीज आणि डिप्लोमाज आहेत, हं, हं. या सगळ्या पदव्यांच्यामध्ये इंटर्नशिप्स असतात. हां. त्यामुळे तुमच्या पदवीमध्ये जर इंटर्नशिप्स नसतील, तर तुम्ही हे बघा, की तुम्ही निदान 1 वर्षाचा कालावधी पी-जीच्या आधी हा इंटर्नशिप सारखं काहीतरी कराल हं. कुठेतरी, जिथे तुम्हाला पैसे मिळणं महत्त्वाचं नाही, हां, हां. अनुभव मिळणं महत्त्वाचं आहे. हं. आणि त्याला ट्युशन समजा, एक अच्छा. वेगळी स्किल डेव्हलपमेंट ट्युशन समजा हं. आणि ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याला एकच एक आन्सर नाही. अच्छा. पण जर तुमच्या कोर्समध्ये, हं. पदवीच्या कोर्समध्ये जर इंटर्नशिप्स नसतील, हं. अनुभव नसेल, त्या क्षेत्रामधलं शिक्षण, प्रशिक्षण नसेल, तर ते तुम्ही स्वतःहून करून घेण्याची एक गरज वाटते. हं. म्हणजे तुम्ही जर परदेशी विद्यापीठात जाल ना, हं, हं. एम-बी-ए जे टॉप बी स्कूल्स म्हणतात हां, जगातली, हां. ती तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा अनुभव कामाचा असल्याशिवाय त्यांना एंट्रीज देत नाहीत. अच्छा. त्यामुळे हे अभ्यासक्रम हं, करताना हं. काही पी-जीचे तुम्हाला अनुभव आधी असला पाहिजे क्षेत्रांमधला आणि हं, मग हं. त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता.